श्री स्वामी समर्थ. स्वामीज किचनमध्ये सगळ्या गृहिणींचं अर्थात अन्नपूर्णांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण इथे पनीर लबाबदार शिकणार आहोत. मी इथे त्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि 3 टोमॅटो घेतलेले आहेत. 2 कांदे घेतले तर 3 टोमॅटो घ्या आणि 3 कांदे घेतले तर 4 टोमॅटो घ्या, म्हणजे 1 टोमॅटो एक्स्ट्रा आपल्याला लागणारच आहे. त्याशिवाय ग्रेव्ही छान होत नाही. मी इथे बटर टाकून घेतलं होतं, त्यात जिरे टाकले होते, त्यानंतर तमालपत्र टाकले होतं, 2 वेलची टाकल्या होत्या हिरव्या, त्यानंतर कांदा ट्रान्सल्युसन होईपर्यंत आपण तिथे भाजून घेतला होता आणि त्यानंतर मग आपण टोमॅटो टाकलेले आहे. त्या स्टेजला आपण तिथे मीठ टाकणार आहोत, हळद टाकलेली आहे, धनापूड टाकलेली आहे, थोडीशी साखर टाकलेली आहे आणि लाल काश्मीरी मिरची टाकलेली आहे. इथे माझा व्हिडिओ स्किप झाला होता, त्यामुळे मी तुम्हाला हे पटपट सांगितलं आहे. ओके, आता हे आपल्याला इथे छान असं शिजवून घ्यायचं आहे. या स्टेजला तुम्ही इथे गरम पाणी टाकायचं आहे, म्हणजे ते आपलं छान असं शिजणार आहे. 10 ते 15 मिनिटं तुम्ही ठेवलं तरी चालेल हाय फ्लेमवरती. 15 मिनिटानंतर आपलं मिश्रण असं दिसणार आहे. हे गार होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्टचं टेक्स्चर तुम्ही इथे बघू शकता. एकदम स्मूथ अशी पेस्ट केलेली आहे आपण त्याची. त्यामध्ये काजू असल्यामुळे आपल्याला खूप छान टेस्टला ही ग्रेव्ही लागणार आहे. ओके, काजू नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर आता आपण इथे घेणार आहोत बटर. त्यानंतर बटर जळू नये म्हणून त्यामध्ये छोटासा चमचा तेल टाकणार आहोत. इथे मी पुन्हा जिरे टाकलेले आहेत आणि आपली पेस्ट आपण यामध्ये टाकून देणार आहोत. लो फ्लेम ठेवा, कारण पेस्टमध्ये जर तुम्ही बारीक होण्यासाठी पाणी टाकलं असेल तर ती खूप तडातड उडते. ओके, आता इथे आपण पेस्टला छान असं शेकून घेणार आहोत. तेल तर ऑलरेडी त्यामध्ये आहेच, तुम्ही इथे बघू शकता. या स्टेज पर्यंत आपल्याला आपली पेस्ट छान अशी फ्राय करून घ्यायची आहे. यानंतर मी इथे पूर्ण मिक्सरचं भांडं धुवून वगैरे यामध्ये पाणी टाकलेलं आहे. हे तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला ही पेस्ट कितीपर्यंत शेकायची आहे, कारण ऑलरेडी आपण कोरडे जे मिश्रण आहे ते आपण छान असं तेलामध्ये शिजवून घेतलेलं आहे. तेलाच्या ऐवजी पूर्ण तुम्ही तूप आणि बटर असंही वापरू शकता. मी इथे चवीनुसार साखर टाकलेली आहे. साखरेची टेस्ट अप्रतिम येते, नक्की टाका. इथे आपण 5 ते 10 मिनिटं आपली ग्रेव्ही शिजवून घेणार आहोत. आता आपण इथे पनीर तयार करणार आहोत लबाबदारसाठी. तुम्ही मोठे क्यूब्स तयार केले तर खूप छान दिसतील, अदरवाईज तुम्ही पातळ क्यूब्स केले तरी काही हरकत नाही. इथे मी एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये मी तेल किंवा बटर असं टाकणार आहे आणि त्यामध्ये आपण आपल्या पनीरचे क्यूब टाकायचे. तेल थोडंसं जास्त टाका किंवा बटर, कारण आपले क्यूब्स आपल्याला फक्त शॅलो फ्राय करायचे, पूर्ण ते पनीर टिक्का सारखं त्याला आपल्याला करायचं नाहीये. ओके, त्यावरती मी थोडीशी चिमूटभर हळद टाकणार आहे, चिमूटभर लाल मिरची टाकणार आहे. लाल मिरची स्किप केली तरी चालेल आणि त्यामध्ये मी मीठ सुद्धा टाकणार आहे. आणि आता छान असं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याला पूर्ण असं काही कडक वगैरे करायचं नाहीये. आणि हे पनीर तुम्ही गरम पाण्यात ठेवलं तर नरम सुद्धा होतात, किंवा एकदम डायरेक्ट इन्स्टंट आपल्याला करायचं आहे, साईडला ग्रेव्ही आहेच आपली तयार, तर एकदम टाकून दिलं तरी चालतं. फक्त हे एकदम असे लालसर भाजून घेऊन बाजूला ठेवू नका, मग ते नंतर कडक होतं. इथे आपली ग्रेव्ही तयार आहे. मी इथे 1 ते 2 मोठे चमचे साय घेतलेली आहे आपल्या दुधावरची, आणि तीच मी ॲज अ मलाई म्हणून किंवा ॲज अ क्रीम म्हणून यूज करणार आहे. तुम्ही इथे बघू शकता, याची टेस्ट सुद्धा अप्रतिम येते. अशा पद्धतीने तुम्ही पनीर लबाबदार केली तर तुम्ही बोटं चाटत राहणार, याची गॅरंटी माझी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि प्लीज सपोर्ट करा. इथे आपण तेलासकट पनीरचे क्यूब्स आपल्या ग्रेव्हीमध्ये टाकलेले आहेत आणि इथे मेन आपला गरम मसाला 1 चिमूटभर टाकायचा आहे. त्यानंतर मी इथे भाजलेली कसुरी मेथी घेतलेली आहे, ती सुद्धा यामध्ये टाकलेली आहे. टेस्ट खूप सुंदर येते आणि इथे तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. स्वामी ब्लेस यू. थँक्यू.